कोण म्हणतं नवऱ्याला बायकोचं दुःख कळत नाही? त्याला सगळं कळतं. बायको फक्त दुसऱ्याची असायला हवी. ज्या वेळेस आपण बसमध्ये जाताना एखादी सुंदर मुलगी बिनधास्त आपल्या बाजूच्या सीटवर येऊन बसते, त्यावेळेस आपण समजून जायचं की आपलं प्रेम करायचं वय संपलंय. विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडणं हे एस-टी चालवण्यासारखं असतं. कितीही प्रवास केला तरी ती तुमच्या मालकीची होत नाही. शेजारीन बंडूच्या आईला, अहो बंडूची आई, तुमचा बंडू खूप वाईट शिव्या देतो हो. बंडूची आई, असू द्या हो, अजून तो लहान आहे, मोठा झाला की देईल चांगल्या शिव्या. जावई भांडे घासतो म्हणजे तो देव माणूस, आणि आपला पोरगा सुनबाईला जरा मदत करतो म्हणजे तो बैल. तिने मला हे म्हणून सोडलं होतं की तू बघच, मी काहीतरी नक्कीच बनवून दाखवीन. ती आज 2 मुलांची आई झाली आहे. काही मित्रांचं बोलणं ऐकून मनातून आवाज येतो की हा शिव्या खाल्ल्याशिवाय गप्प बसणार नाही. दोन प्रेमी जोड्यांनी आत्महत्या करण्याचा विचार केला. मुलाने अगोदर उडी मारली, मुलीने डोळे बंद केले आणि परत जायला लागली. तेवढ्यात मुलाने पॅराशूट उघडले आणि म्हणाला, मला माहिती होतं चुडेल, तू नाही उडी मारणार. आणि बस त्याच दिवसापासून लोकांनी लेडीज फर्स्ट म्हणायला सुरुवात केली. ह्या पृथ्वीवर सर्वात धैर्यवान मनुष्य तोच आहे जो साऊथ इंडियन चित्रपटांच्या हिंदी डबिंग गाणे पूर्ण ऐकतो आणि नंतर गुणगुणतो सुद्धा. पिंकी घाबरून गण्याला बोलते, पिंकी बस कर ना. गण्या, काही नाही होणार. पिंकी, अरे बस कर ना, कोणी येईल. गण्या, नाही येणार कोणी, तू फक्त हात काढ आणि शांत बस. तेवढ्यात गुरुजी जवळ येतात आणि दोघांचे पेपर घेऊन जातात.